मागील 1-2 दिवसापासून मी वर्कआउट करत नाही आणि अजून 1-2 दिवस करणार पण नाही, कारण थोडाफार त्रास होतो. महिन्यातून 3-4 दिवस तर माझे असे जातातच. तर नमस्कार मंडळी, आज आहे माझ्या 30 डेज हार्ड वेट लॉस चॅलेंजचा 12वा दिवस. तर सकाळी सकाळी गरम पाणी आणि लिंबू घेतलं, त्यानंतर मग घरातले बाकीचे कामं उरकून घेतले. आज पिल्लूला खायचं होता पॅनकेक परत एकदा तर मग मी त्याच्यासाठी ते बनवत होते. जर याची फुल रेसिपी तुम्हाला हवी असेल ना, तर मला कमेंट करा, मी याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर खूप छान होतात हे पॅनकेक, अगदी इन्स्टंट 5 मिनिटात बनवून देऊ शकतो आपण मुलांना. आणि मी कधी कधी तरी देत असते त्याला, कारण त्याला सध्या सर्दी वगैरे झालेली आहे ना, तर त्याच्या पण तोंडाला टेस्ट नव्हती, तर म्हटलं चला त्याच्या आवडीचा पदार्थ देऊया, म्हणजे ॲटलिस्ट त्याचं पोट तरी भरेल. त्यानंतर मग काल आहो गेले होते सोलापूरला, तर तिकडून येताना त्यांनी ह्या भाकरी आणलेल्या आहेत, बिस्किट भाकरी म्हणतात याला. आणि त्यानंतर शेंगदाण्याच्या चटण्या वगैरे तिकडं खूप छान मिळतात, मी तुम्हाला या अगोदर पण शेअर केलेलं आहे यूट्यूबला. तर ती शेंगदाण्याची चटणी आणलेली, कारळाची चटणी आणली होती. आणि त्यानंतर मग आमची आरू दीदी आलेली होती, तर हे तिघंजणं मिळून मस्त त्यांचे ड्रॉइंगचा प्रोग्राम चालू आहे, म्हणजे सगळे तिघंजणं मिळून काही ना काहीतरी करतायत वेगळं वेगळं. तर पिल्लूला तर काही येत नाही, फक्त तो रेषा वगैरेच मारतो, पण त्यांचं बघून तो करतो, तरी ॲटलिस्ट तेवढं केलं तरी खूप झालं. त्यानंतर मग जेवणाची आम्ही तोपर्यंत तयारी करून घेतली, आणि जेवणाचे 1 तास अगोदर ॲपल सायडर व्हिनेगर घेतलं होतं, प्लिक्सचं घेते मी. आणि त्यानंतर मग अर्ध्या तासाने जेवण घेतलं. तर जेवणामध्ये मी सोयाबीन पुलाव, वांग्याची भाजी, शेंगदाण्याची थोडीशी चटणी आणि चपाती घेतली होती. त्यानंतर आम्ही बाहेर वॉक करायला गेलो होतो, तर सगळे मिळून गेलो होतो. आज इतक्या थंडीतसुद्धा आम्ही वॉक करत होतो. तर चला, असा होता माझा आजचा दिवस.